एकदा ही टँगी ड्रेसिंग ट्राय केली की रोज रोज सॅलड खावंसं वाटेल. वेट लॉससाठी चविष्ट आणि पोटभर पर्याय हवा असेल तर ही रेसिपी नक्की सेव्ह करा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड्स, आजचा जो सॅलड आहे तुम्ही एकदा टेस्ट केलात ना तर सिरियसली सांगते सारखं करून खाल, इतका टेस्टी आणि भन्नाट बनलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्व इन्ग्रेडियंट्स, साहित्य, कृती सर्व जे आहे प्रमाण सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर इथे मी कांदा घेतलेला आहे, कोबी, कोथिंबीर, शिमला मिर्च, गाजर, कॉर्न आणि टोमॅटो. त्याचबरोबर आपल्याला लिंबूसुद्धा घ्यायचं आहे, मीठ आणि काळी मिरी पावडर. आणि उभ्या आकाराच्या मी सर्व भाज्या ज्या आहेत त्या चिरून घेतलेल्या आहेत. कॉर्नसुद्धा बॉईल करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला एक सॉस बनवायचा आहे. तर सॉससाठी आपल्याला लसूण आणि अद्रक, मिरची, गूळ आणि सोया सॉस आणि लिंबू इतकंच लागणार आहे. बाकी कोथिंबीर जस्ट आपल्याला वरून टाकायला लागणार आहे आणि तीळ. तर हे एवढं साहित्य आहे आणि मी सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित तुम्हाला दिलेलं आहे लिहून. त्याचबरोबर आता आपण पहिलं सॉस तयार करून घेऊया. आपल्या सॅलडच्या भाज्या ज्या आहेत त्या ऑलरेडी तयार झालेल्या आहेत. तर इथे मिरची, अद्रक, लसूण, गूळ आणि त्याचबरोबर लेमन ज्यूस टाकायचा आहे आणि सोया सॉस. तर हे सर्व मी व्यवस्थित एकदा मिक्सरला ग्राइंड करून घेते. थोडीशी क्वांटिटी जी होती ती कमी होती, त्याच्यामुळे मला बराच वेळ लागला. जर तुमच्याकडे हँड मिक्सर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये करून घ्या, खूप इझिली होईल. मिक्सरमध्ये थोडं इन्ग्रेडियंट्स कमी असेल तर थोडा वेळ लागतो. पाणी टाकून थोडंसं मी करून घेतलं. आता आपण सॅलडची तयारी करणार आहोत. इथे आपली मस्तपैकी सॉस आहे तो सुद्धा रेडी झालेला आहे. गुळाच्या ऐवजी तुम्ही, माझ्याकडे गूळ पावडर होती म्हणून मी ती यूज केली. तुम्ही डायरेक्ट गूळसुद्धा यूज करू शकता, साखरसुद्धा घेऊ शकता. पण इथे डाईट फूड आहे त्याच्यामुळे मी साखर आणि ऑइल थोडं कमी यूज करते, त्याच्यामुळे मी इथे गुळाचं यूज केलेलं आहे. तर इथे सर्व आपल्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत त्या मी इथे व्यवस्थित एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते. जितक्या बारीक आणि उभ्या चिरून घ्यायच्या आहेत. आणि कोबीसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते. फ्रेंड्स, अशा छान हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील. एकदा चॅनलवरती जाऊन व्हिजिट करा. अशा भरपूर अशा रेसिपी, जर तुम्हाला हेल्दी डाईट फूड खायचं असेल तर माझी आता सिरीज चालू झालेली आहे. आणि त्याच्या आधी बऱ्याच अशा कोकणातील, बाहेरील, बेकिंग, अशा हेल्दी, चमचमीत, झणझणीत अशा बऱ्याच रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील. एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा चॅनलवरती, म्हणजे तुम्हाला कळेलच. खूप टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहेत. तर इथे पूर्ण भाजी जी आहे ते मी ट्रान्सफर करून घेतलेली आहे. तुम्ही क्वांटिटी तुमच्याप्रमाणे कमी जास्तसुद्धा करून घेऊ शकता. इथे तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा यूज करू शकता. ही लिली खाणार होती त्याच्यामुळे थोडंसं मी स्किप केलेलं आहे हिरवी मिरची. तर इथे सर्व व्हेजिटेबल्स आपले जे आहेत ते पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. कांदासुद्धा मी डायरेक्ट टाकलेला होता, त्याच्यामुळे अशा पद्धतीने मिक्स करते म्हणजे कांदा जो आहे तो पूर्ण मोकळा होऊन जाईल. आणि इथे पाहू शकता छान असं मिक्स झालेलं आहे. पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, आजच्या रेसिपीमधला जो नवाब आहे तो आपले सॉस आहे. तर सॉस टाकून घ्यायचं आहे. सॉसमुळे एकदम टँगी आणि खूप छान फ्लेवर आलेला आहे. तर सॉस टाकून घेतल्याच्या नंतर मीठ घ्यायचं आहे. त्याचबरोबर काळी मिरी पावडर घ्यायची आहे आणि लिंबूसुद्धा स्किप करायचं नाही आहे. लिंबूमुळे सुद्धा खूप छान फ्लेवर येतो सॅलडला. आणि त्यानंतर आता आपल्याला फ्रेश अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर फायनली आपला जो सॅलड आहे तो तयार झालेला आहे. त्यानंतर इथे सफेद आणि काळे तीळ दोन्ही तुम्ही घेतला तरी चालेल. माझ्याकडे सफेद तीळ होते सो मी सफेद तीळ घेतलेले आहेत. वाव, तुम्ही त्या इतकं सुंदर दिसतंय तितकंच त्याची टेस्टसुद्धा इतकी भयानक आणि टेस्टी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. वाव. तर थोडंसं असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही टेस्ट करून पहा. लिंबू पाहिजे, मीठ पाहिजे तर तुम्ही टाकू शकता. पाहिजे तर तुम्ही चाट मसालासुद्धा टाकू शकता, आमचूर पावडर टाकू शकता.
जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाका. खूप छान टेस्टी फ्लेवर येतं. फक्त ह्याच्यामधलं तुम्ही सॉस जो आहे तो तुम्हाला मिस करायचा नाही आहे, तो यूज करायचा आहे. तर खूप टेस्टी झाली आहे. बाय. पुन्हा भेटूया आपण अशा छान आणि हेल्दी रेसिपी